तं दैवतमाश्रये। प्रत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी। जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्राये निरन्तरम्। सार्धं केन च कशार्धं शिवयोः समरूपिणोः। ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतछलान्मुहुः। अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम्। तौ वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तिः। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये। क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्। जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः। रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। जय हरी महाराज सर्व. 5 विधी निषेधाची वाटा दाविता हाची दिवटा बंध मोक्ष कळीकटा शिष्टो हाची. विधी निषेधाची वाटा दाविता हाची दिवटा बंध मोक्ष कळीकटा शिष्टो याची. निषेधाने वागणे फार गोड लागते, म्हणून बहुसंख्य लोक निषेधाने वागतात. साधूपर्यंत निषेध येऊन पोचला की त्यास कलियुग म्हणावे. कृतयुगात निषेध नसतो असे नाही, न्यून प्रमाणात असतो. त्रेतायुगात त्यापेक्षा अधिक वाढतो. द्वापार युगात त्यापेक्षा अधिक वाढतो आणि कलियुगात तर निषेधाने शेवटच गाठला आहे. पण निषेधाचे फल दुःख आहे, म्हणून जगात कोणीही असो निषेधाने वागू नये. विधीने वागावे हे शब्दाने कळते, म्हणून विधी निषेध दाखवणारा शब्द हा दिवटा आहे. विधी निषेध जसे शब्दाने सांगितले आहेत तसे बंधमोक्षही शब्दानेच सांगितले आहेत. विधी निषेध शब्दाने सांगितले तसे मानावेच लागतात, त्यात काही वाद घालता येत नाही. म्हणून वर दिवटा असे म्हटले आहे आणि बंध मोक्षात वादावादी आहे व ती शब्दानेच दर्शविली जाते, म्हणून त्यास कळीकटा असे म्हटले आहे. अर्थात बंध मोक्षाचा कळीकटा म्हणजे कलह लावणारा शब्द नारदासारखा आहे. नारद जसे नेहमी कलह लावित होते तसे बंध मोक्षात ही कलह शब्दच लावतो. म्हणजे बंध मोक्ष यात शब्दच विरोध निर्माण करतो. बंध मोक्षाचे स्वरूप मानण्यात अनेक मतभेद असल्यामुळे त्यात एक वाक्यता नाही, म्हणून बंध मोक्षाचा वाद कधी मिटतच नाही.
मोक्ष झाल्यावर वाद करण्याला उरतच नाही. अशा रीतीने या ओवीमध्ये पूर्वार्धात प्रवृत्ती लक्षण धर्म सांगणारा शब्दच आहे व उत्तरार्धात निवृत्ती लक्षण सांगणारा धर्म शब्दच आहे असे दाखविले आहे. असो, बोलावं महाराज. ठीक आहे. व्हिडिओ कोणाचा चालू आहे? पल्लवी. ठीक आहे, धन्यवाद. विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची दिवटा बंद मोक्ष कळी काटा शिष्टू हाची. विधी निषेधाची वाटा दाविता हाची दिवटा बंध मोक्ष कळी कटा शिष्ट हाची शिष्टू हाची. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय आपल्याला शब्द हा कसा कुठं कुठं कसा कसा कार्य करतो, धर्म मार्गात वेद मार्गात शब्द हा बहुआयामी आहे आणि बहुतेक त्याचे दोन विधी निषेध ग्राह्य अग्राह्य सांगणं आणि बंध मोक्ष सांगणं हे दोन जीवाच्या दृष्टीनं दोन अत्यंत महत्वाचे असलेली मुद्दे, दोन अत्यंत महत्वाची असलेली कामं हा शब्द करतो. विधी निषेध दाखवून देणारा उजेड शब्दानं पडतो आणि बंध मोक्षी ह्या भांडणाचं मध्यस्थी होऊन मिटविण्याचं काम शब्द करतो. विधी आणि निषेध हे शब्दानच होतात, शब्दानच चालतात. वेदानं शब्दानच दाखवून दिलेत काय विधी काय निषेध आहे. म्हणजे करण्या भोगण्याचं आणि अडकण्याचं मुक्त होण्याचं हे दोन जे अत्यंत महत्वाचे जीवनातील अत्यंत महत्वाचे जीवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असणारे दोन मुद्दे, ह्या दोन्ही मुद्द्यात दोन्ही प्रकारात शब्दच अत्यंत महत्वाचा भूमिका आहे शब्दाचीच. कारण विधी कळायला पाहिजे आणि निषिद्ध काही कळायला पाहिजे आणि दोन्ही मनुष्य देहात येते, शब्द मनुष्य देहातच आहे. शब्दाने जी शिकवण आहे, शब्दानं जे शहाणं होणे ते मनुष्य देहात आहे. शब्दानं वस्तूंचा परिचय, शब्दानं व्यक्तीचा परिचय आणि शब्दानं परमात्म्याचा परिचय मनुष्य देहात आहे. शब्द परिचय करून देण्याची, स्मरण करून देण्याची, स्पष्टता करून देणारी वस्तू आहे. उजेड आहे शब्दाचा, पण शब्दाचा उजेड पाहण्याची दृष्टी मनुष्य देहातच आहे. इतर देहातल्या जीवाला शब्दाचा उजेड नाही, फक्त सूर्याचा उजेड आहे इतर देहातल्या जीवा करता. इतर देहातल्या जीवांना
इंद्रियानं उजेड आहे त्याचा फक्त, इंद्रिय दृष्टीचा उजेड आणि सूर्याचाच उजेड आहे, अग्नीचाच उजेड आहे, फक्त स्थूल. मनुष्य देहात सूक्ष्म उजेड आहे, बौद्धिक उजेड आहे आणि त्यानं आत्मिक उजेडाची ओळख आहे. खरा उजेडाचा परिचय मनुष्य देहात आहे, तो शब्दानं असतो. म्हणून शब्दाचा उजेड कळायला पाहिजे. दयाची आणि वाक्य वजीवडी ज्ञानोबा राय उजेड दाखवून देतात शब्दातला. शब्दाला प्रकाश आहे, उजेड आहे, पण तो डोळ्याला दिसणारा नाही. रवी दीप हिऱ्याचा जो उजेड आहे तो डोळ्यानं दिसणार आहे आणि आकारवान रूपवान वस्तूला दाखवून देणार आहे. शब्दाचा जो उजेड आहे तो रूपवान आकारवान वस्तूला तर दाखवून देतोच, पण आरूप वस्तूला, आरूप स्थूलला, सूक्ष्म वस्तूला, सूक्ष्म अतिसूक्ष्म वस्तूला दाखवून देतो, कारणाला दाखवून देतो, अधिष्ठानाला दाखवून देतो. म्हणून शब्दाचा उजेड लय मोठा आहे. शब्दाला उजेड आहे आणि शब्दाच्या उजेडाने दिसलं पाहिजे, शब्दाचा उजेड पाहता आला पाहिजे आणि शब्दाच्या उजेडानं पाहता आलं पाहिजे. शब्दाचा उजेड पाहता आला पाहिजे आणि शब्दाच्या उजेडानं पाहता आलं पाहिजे. आणि मनुष्य देहातच शक्य, कारण मनुष्य देहातच शब्द साधन आहे. म्हणून याच देही घडी देवाचे भजन तर शब्द येतो आणि त्या शब्दाच्या उजाडालाच ज्ञान म्हणतात आणि हे ज्ञान नाही कोठे. शब्दाचा उपयोग, शब्दाची ओळख आणि शब्दांना अर्थाची ओळख फक्त मनुष्य देहात आहे. इतर देहात शब्दच नाही, ध्वनी. काल परवाच पाहिल्यावर इतर देहात आवाज आहे, ध्वनी, शब्द नाही. ते निर्मला कोण आहेत, त्यांचा अनमिट आहे. म्यूट करून या. ठीक आहे, सोडून गेले का? काय हरकत नाही. बाजूला करून टाकलं त्याला. नाही, ऐकू येतात त्याला, काय अडचण नाही. ऐकू नाही येतं त्याला. नाही त्यांनी बंद त्याला केलता ना. बर, नाही ते बंद करून चालू व्हायला त्याचं लक्ष नाही द्यायचं. त्याला बाजूला केलंय, त्याला ऐकू येईल फक्त. आता ते पाहू बी शकते, ऐकू शकते, पण आपल्याला डिस्टर्ब नाही करू शकत. त्या सोडून गेल्या वाटतं आता. बरं, नाही ठीक नाही आहे, नाही, फक्त लिस्ट मध्ये दिसत नाही, ते दिसत त्याला ऐकू येते. बर बर बर, काय हरकत नाही. ठीक आहे. म्हणून शब्द फक्त मनुष्य देहात आहे, इतर देहातल्या ज्वारा शब्द नाही. आपण काल परवा शब्द, वाद्य, शब्द, आवाज, वाद्य, ध्वनी असे 4 प्रकार पाहिले. तर शब्दात तिन्ही बी येत मागली. शब्द अंतिम निष्पत्ती, शब्दात आवाज आहे, शब्दात वाद्य आहे, शब्दात ध्वनी बी. आवाजामध्ये वाद्य आणि ध्वनी आणि वाद्यामध्ये ध्वनी, आवाज नाही, आणि ध्वनीमध्ये काहीच नाही. म्हणून मूळ ध्वनी असतो, त्याच्यानंतर आवाज असतो, त्याच्यानंतर वाद्य असतंय आणि त्याच्यानंतर शब्द असतो.
म्हणून ध्वनी सर्व देहात आहे. सर्व जीवाला माहिती ध्वनी तर जडात बी. ध्वनी जडात सुद्धा, जडातून सुद्धा निघतो, जडात सुद्धा ध्वनी. आवाज नाही, आवाज जीवातच आहे. जीवाच्या मुखातून निघाला त्याला आवाज म्हणते. मग तो किड्याचा निघू, पक्षाचा निघू, पशुचा निघू का मानवाचा निघू, आवाज आहे. मुखातून निघलेला आवाज आहे. त्या सुखदुःखाच्या किंकाळ्या असतात. हसणं रडणं देखील आवाज आहे. आक्रोश करणं आवाज आहे. जल्लोष करणं आवाज आहे. आनंदाचा जल्लोष आणि दुःखाचा आक्रोश. आवाज आहे मुखातून निघलेला. त्या सुख दुःख अभिव्यक्त होत असतात आवाजानं फक्त. इतर अर्थ कळत नसतील. आणि वाद्य हे मनुष्य देहात जीवानं कला आहे. वाद्य कलेनं काहड्याला ध्वनी, ध्वनीला वेगळ्या वळणात, वेगळ्या लयात, वेगळ्या पद्धतीत, वेगळ्या तालात, वेगवेगळ्या स्वरानं काढणं, उपकरणातून इतर, त्याला संगीत म्हणतो, वाद्य म्हणतो आपण. आणि अर्थ दाखवून देण्यासाठी काढणं याला शब्द म्हणतो. आणि चारी बी कानाचीच विषय, ध्वनी बी कानानच ऐकू येतो. जडाचा आघात होऊन निघलेला. आवाज बी कानानच ऐकू येतो. जीवाचा सुख दुःखात अभिव्यक्त करण्यासाठी निघलेला. आणि वाद्य बी कानानच ऐकू येते. ट्रॅक्टर सुद्धा असो, कसं आबड धोबड असो, जीवानं जडातून काढलेलं. आणि शब्द बी कानानच ऐकू येतो. मनुष्य देहात एकमेकाला काही गोष्टी कळून द्यासाठी, अर्थ कळून द्यासाठी, अंतर्बाह्य वस्तू लक्षात आणून देण्यासाठी, मनातल्या भाव भावना, विचार, अनुभव अभिव्यक्त करण्यासाठी काढलेला एक प्रकारचा ध्वनीच आहे. वैखरीनं अनेक माध्यमातून निघलेला, स्वरव्यंजन असलेला आणि अनेक अर्थ दाखवून देणारे अनेक शब्द. हे फक्त मनुष्य देहाची किमी आहे. म्हणून मनुष्य देहातच शब्द कळतो, शब्दाचा अर्थ कळतो, शब्दातून भाव भावना कळतात, शब्दातून विचार कळतात, शब्दातून अनुभूत्या व्यक्त होतात, व्यक्त करता येतात, आणि दुसऱ्याने व्यक्त केलेल्या कळून घेता येतात. ही तर मोक्षाची गुरुकिल्ली. म्हणून यानंच मोक्ष होतो. कारण शब्दानं भाव भावना व्यक्त होतात, भाव भावना बदलतात, विचार बदलतात, निर्णय बदलतात, समजूत बदलते आणि शब्दानं होते. पालटे भावना संतांची संगती, बुद्धीचा पालट. शब्दानं होते. शब्दानं व्यवहारात बदल पडतो, शब्दानं भावनेत बदल पडतो, शब्दानं विचारात बदल पडतो, शब्दानं निर्णयात बदल पडतो, निश्चयात, समजुतीत बदल पडतो. बदलत आहे. काय सांगू झाली काहीची आबाई, हा बदल आहे. बदल आहे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ, हा बदल आहे. म्हणून गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे गुणी, हा बदल आहे. म्हणून शब्दानं होते, दुसऱ्या कशानं होत नाही.
अंतिमातला अंतिम बदल आहे, अंतर्मुक्तीतला गर्भातला बदल, मूळ 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 जवळचा बदल आहे, स्वरूपाचा, समजुतीचा, स्वरूपाबद्दलच्या समजुतीचा. बाकीचे बदल किती होते, गरिबी, श्रीमंती, उन्हाळा, पावसाळा, सुख दुःख, मान अपमान, कपडे बदलणं, धर्म बदलणं, जाती बदलणं, नाव बदलणं, हे वरपंकी आहेत, हे बदलच नाहीत, हे नाटक आहेत. मी ह्या धर्मात होतो त्या धर्मात गेलो, ह्या जातीत होतो त्या जातीत आलो, हे नाव होतं ते ठेवलं, गरीब होतो श्रीमंत झालो, अपमानित होतो आता सन्मानित झालो. हा मूर्खपणा आहे, हा बदल नाही. ढोंग आहे, ती सोंग आहे, नाटक आहे, दांभिकता आहे, मिथ्याचार आहे. काहीच बदलच नसतो. तो गरीबाचा श्रीमंत झाला, काही बदल झाला नाही. अपमानाचा सन्मानित झाला, काही बदल झाला नाही. खेड्यातला शहरात आला, काही बदल, त्याला वाटतंय मूर्खपणानं बदल झाला, काही बदल झाला नाही. सारखाच खातो, राहतो, झोपतो, उठवतो, काहीच नाही. सुख दुःख सारखीच, समजूत सारखीच आहे, काय बदल झाला? ह्या धर्माचा होता त्या धर्मात चालेल, ह्या संप्रदायाचा होता त्या समजायला तसं, मानायला तसं काही झालं नाही, ते झालं तसंच आहे. ह्या गावचा होता त्या गावाला गेला, कशाच्या कोण्या गावाचा आहे, कशाच्या कोण्या नावाचा आहे, त्या जातीन गावन नावन कल्पना हे काहीच नसतं. समजा कल्पना आहे, त्या मिथ्या कल्पना आहेत. ही कल्पना सोडली ती धरली, बदल नाही. कल्पनेपासून कल्पीला धोळा कल्पना आहे सर्व. बदल म्हणतीत कल्पना संपण्याला. एका जनार्दनी कल्पची मुराला हा बदल आहे. जर न सुटी कल्पना तर कशाचा बदल आहे? ही कल्पना सोडली ती धरली, गरिबीची सोडली श्रीमंतीत धरली, अपमानाची सोडली सन्मानाची धरली. कल्पनात बदल करणं म्हणजे कल्पनेतला बदल झाला, पण कल्पना तीच राहिली ना. आणि कल्पना अविद्येने झाला जीव, जीवपणा तसाच आहे ना. कोण्या कल्पनेत राह, इंद्राच्या कल्पनेत राहणं जीवाने बी जीवपणाच आहे. ब्रह्मदेव होणं जीवाने बी कल्पनाच आहे. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरिकायचा. इंद्राला सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा, योग्याला सुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त असल्या तरी बी, म्हणून कल्पनेत आहेत सर्व. गरीब श्रीमंत, राजा, इंद्र, ब्रह्मदेव, रिद्धी सिद्धी संपन्न योगी, परकाया प्रवेश करणारा योगी, भूत भविष्य वर्तमान ज्याला कळत असा योगी सुद्धा, जडावर सत्ता चालली न गजिणारा शक्ती, जीवावर सत्ता चालणारा, मेलेला जिवंत करणारा, जिवंताला मारणारा शक्तिपातानं, हिरव्या झाडाला जाळून टाकणारा, जरी असला इतका तपोवान तरी तो जीव आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य प्राप्त केलं काही बलानं, तरी बी तो जीव आहे. म्हणून कल्पना असली की जीव असतो. कल्पना कुठली असो, कल्पनेच्या मागे अविद्या असते, अविद्येमुळेच कल्पना असते, आणि अविद्या कल्पनेनं जीव असतो, आणि जीवामुळेच जग वाटतंय. हा भ्रमात पाडलेला आहे तो. आवे बदल देचा पुरगड्या वेगी व सरेना, कल्पना सरीची मिठी सोडिता सुटेना, उलट उलट मा घरगड्या फिर गोत खाशी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. बरोबर आहे. म्हणून कल्पना निस्तारल्या पाहिजे, कल्पना बदलल्या नाही पाहिजे. अविवेकानं कल्पना बदलीत असतो, विवेकानं कल्पना जात असतात. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. बरोबर बरोबर. म्हणून कल्पना गेल्याचं लक्ष नाही, ती कल्पना बदलल्याचं नाही. म्हणून मनुष्य देहात शब्दाच्या उजाडानं कल्पना वितळून जातात, जेथे तेची नाही झाली.
करोनी संसार वाव, ही कल्पना निवृत्त झाल्याचं लक्षण आहे. कल्पना बदलत त्यात ते व्यवहार आहे, आणि कल्पना समाप्त होत्यात तो परमार्थ आहे. ध्यानात घ्या गोष्ट. मग परमार्थ कशाला म्हणतो, ज्यानं कल्पना निवृत्त होतात. कल्पना विद्यार्थीने झाला जीव, मायोपाधी शिव बोली देते. हो, झालं प्रमाण आपलं आधी, बरोबर आहे. म्हणून कल्पना निवृत्त व्हायला पाहिजे, आणि कल्पना निवृत्त होतात साधू संत महात्म्याच्या शास्त्राच्या शब्दानं. सांगू का, कल्पना निवृत्तच असतात, आपल्याला खऱ्या वाटतात. गरिबी मनीत असताना गरीब नसतो तो, श्रीमंत मनीत असताना श्रीमंत नसतो तो, मूर्ख असतो श्रीमंत नसतो, मूर्ख असतो गरीब नसतो. सन्मानित म्हणताना सन्मान नसतो. काय असतो सन्मान, कुठं असतो सन्मान? मूर्खपणामुळे वाटतो. अपमान बी मूर्खपणामुळे वाटतो. मूर्खपणा आहे तो. अपमान, सन्मान, अपमान, गरिबी श्रीमंती मूर्खपणा आहे. गरिबी श्रीमंती नाही तो, सन्मान अपमान नाही तो. पुरुषनबाई नाही, मूर्ख आहे. भिकारीन राजा नाही, मूर्ख आहे. इहलोकातला आणि परलोकातला नाही, मूर्ख आहे फक्त. भोगीन त्यागी नाही, मूर्ख आहे. ह्या गोष्टी म्हणून मूर्खपणा गेला पाहिजे. मूर्खपणा म्हणजे कल्पना धारण करणं मूर्खपणा आहे. कल्पने परमानं समजूत होणं, कल्पना खरी वाटणं मूर्खपणा आहे. म्हणून कुठली जरी कल्पना अंगावर दिसायला लागली, ध्यानात घ्या, ती खरी वाटू नाही. राजेपणाची जरी कल्पना कोणी अंगावर लावायला आपल्या, तर ती खरी वाटू नाही. मिथ्या कल्पना मागे सारा. महाराजपणाची, शहाणपणाची, विद्वानपणाची कोणची तरी कल्पना, कल्पना दुसऱ्या अंगावर लावित असतात आणि आपल्याला गोड लागत असतात. त्या गोड लागल्या की रसबुद्धी झाली, त्या अहंकार येत असतो हाडकाला. कोणी श्रीमंत म्हणलं, कोणी हुशार म्हणलं, कोणी मोठं म्हणलं, आपल्याला विद्वान म्हणलं, कलाकार म्हणलं, शेठ सावकार म्हणलं, तुम्ही मोठी माणसं आहेत असं म्हणलं की बरं वाटतं असतं. काय मोठा असतो, कोण मोठा आणि कोण लहान, कोणापेक्षा मोठा, कशानं मोठा, का मोठा, असे प्रश्न आहेत मोठ्याला. म्हणून तुका म्हणे खरे खोटे, लहान मोठे न म्हण. लहान मोठं काहीच नाही, खालीवर काहीच नाही, सम आहे सर्व. समबुद्धी घेता समान श्री हरी. कशाचा लहान मोठा रे? कोण लहान कोण मोठा, कशामुळे मोठा, कशानं मोठा, का मोठा, का लहान कोण? म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडी जन एकमेका, ही साम्यता दाखविलेली आणि ही शब्दानं कळती. ज्ञानांच्या शब्दानं, संतांच्या शब्दानं, शास्त्राच्या शब्दानं. म्हणून शब्दाचा उजेड कळावा, शब्दाचा उजेड कळून घ्यावा, आणि शब्दाच्या उजेडाच्या दृष्टीनं पाहावा. सहज समाधी प्राप्त होती शब्दानं मनुष्य द्या, सहजता. म्हणून शब्दाला उजेडही पाहू लागलो आपण. शब्दाच्या उजेडानं दिसते, काही दिसते. शब्दाच्या उजेडानं कर्म दिसतंय, विधिनिषेध दिसतात. शब्दाच्या उजेडानं व्यवहार दिसतो, शब्दाच्या उजेडानं कर्म मार्ग दिसतो. शब्दाच्या उजेडानं अंतर बहिर्मुक्ता दिसते. शब्दाच्या उजेडानं चंचलता स्थिरता लक्षात येते. शब्दाच्या उजेडानं योग्य अयोग्य लक्षात येते, ग्राह्य अग्राह्य लक्षात येते, भोग्य त्याज्य लक्षात येते. रामकृष्ण हरी महाराज, बोला. कल्पनेचं ध्वनिरूप म्हणजे शब्द असं म्हटलं तर चालेल का? कल्पनेचं ध्वनिरूप
आवाज आहे ना तुमचा? कल्पनेचं ध्वनी रूप म्हणजेच हा. शब्द. हो, म्हणजे त्या काय होत असतात, कल्पना किंवा विचार दोन येत. मग विचार बी ध्वनीत येत असतात आणि कल्पनेत बी ध्वनीत येत असतात. कल्पना आणि विचार एक मानसिक आणि एक बौद्धिक दोन तरंग आहेत. हा जरा विषय निघला म्हणून सांगायलो. मनोमय निघलेला तरंग त्याला कल्पना म्हणावं आणि विज्ञानमय निघलेला तरंग याला विचार म्हणावं. विचाराच्या तरंगानं कल्पनेचा तरंग समाप्त होत असतो. विचाराचे तरंग कल्पनेच्या तरंगाला गिलंग करत असतात. शब्दानं दोन्ही बी अभिव्यक्त होतात. शब्दानं कल्पना अभिव्यक्त होतात, शब्दानं विचार बी अभिव्यक्त होतात. म्हणून बुद्धीची अभिव्यक्ती आणि मानसिक अभिव्यक्ती, लोकवाणी ती मानसिक अभिव्यक्ती आणि संतवाणी ती बौद्धिक वैज्ञानिक विज्ञानमय अभिव्यक्ती, विचाराची अभिव्यक्ती. म्हणून शास्त्र आणि संतवाणी जी आहे ही विज्ञानमय कोशातून आलेली वाणी आणि लोकवाणी ही मनोमय कोशाची अभिव्यक्ती. जे वाटल्यालं मांडल्यालंय ते बोलणं हे मनोमय कोश आहे. असल्यालं ठरलेलं बोलणं ही विज्ञानमय वाणी, ही शास्त्रवाणी, ही संतवाणी. बौद्धिक असतो तो विचार आणि काल्पनिक असते त्या कल्पना, मानव असते त्या कल्पना. आणि कल्पना आणि विचार काय आहेत? एक मनाचा तरंग आहे आणि एक बुद्धीचा तरंग आहे. एखादी वस्तू दिसल्यावर वरवर जे आपल्याला वाटतंय त्या कल्पना आहेत. आणि त्याच्या वस्तूत शिरून वस्तूचा निर्णय घेणं, व्यवस्थित निर्णय घेणं, निष्पक्ष आणि खऱ्यापर्यंत पोहोचणं विचार आहे. त्या वस्तूच्या बुडाला पोहोचणं. वस्तूचा बाह्य परिचय त्या कल्पना असतात आणि वस्तूचा अंतर परिचय ते विचारानं होत असतो. ते स्वरूप ठरते. विचारानं स्वरूपापर्यंत जाता येते. कल्पनेनं स्वरूपापर्यंत जाता येत नाही. कल्पना वरचा भाव देतो. जसा माणूस दिसला की त्याच्या कपड्यावरून त्याला ओळखणं हे कल्पना आहे. आणि कपडे काढून कपड्याच्या आत त्याला पाहणं हे विचार आहेत. एखादा व्यक्ती पूर्ण आला तर तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, हिंदू आहे, मुसलमान आहे असं पाहणं. तो ह्या नावाचा आहे, त्या गावाचा आहे, ह्या जातीचा आहे, गरीब श्रीमंत आहे हे पाहणं कल्पनाचा पंच काय हा मनोमय कोश आहे. तुम्ही कल्पनाच पाहिल्या वरच्या, त्याचं वरचं त्याला पाहिलंच नाही तुम्ही, तुमचं मनच पाहिलं, तुमच्या मनात मांडलेली ती. तो नाही तसा काहीच मी नव्हे, कोणी या गावीचा. तो कोबर आहे मनोमय कोशाला झुडकारून देतात. मी कोण्या गावचा, कोण्या जातीचा, कोण्या नावाचा, कोण्या वर्णाचा, कोण्या आश्रमाचा नाही. हे कल्पना आहेत तुमच्या मनात तसं वाटायला, मी तसा नाही. आणि तू कोबर आहे तशी नाही, तर कोणीच तसं नाही. कोणीच कोण्या जातीचं, नावाचं, वर्णाचं, आश्रमाचं नाही. त्यानं आणि दुसऱ्यानं धरलेल्या कल्पना आहेत. तसं नाही. आहे ते वेगळंच आहे तो विचार वेगळा आहे. ह्या कल्पना आहेत, मानवी कल्पना असतात. पुढचं वस्तू, व्यक्ती, घटना पाहून आपल्या अंतःकरणात जे तरंग उडतात सुरुवातीला मनोमय, त्या कल्पना आहेत. आणि चिंतन करून, हल करून, मंथन करून, सारासार करून जो निर्णय निघतो ते विवेकी. म्हणून सारासार विचार करा उठावठी, सारासार विचार हरिपाठ. म्हणून ध्वनी कल्पनेचा असतो, कल्पनेला अभिव्यक्त करतो आणि ध्वनी विवेकाला अभिव्यक्त करतो.
जे आहे ते अभिव्यक्त होते ध्वनीनं. आत काय आतला माल बाहेर येतो. आज जर कल्पनेचाच कोल्हार असला तर कल्पना बाहेर येतात. मग जीववाणीतून कल्पना आहेत. काय येते? मी ह्या गावचा आहे, त्या गावचा आहे, माझे इतकं शेत आहे, तितकं आहे, मला बायको आहे, लेकर आहे, ह्या गावचा आहे, त्या नावचा आहे, ह्या जातीचा आहे, सुखी आहे, दुखी, मला मान भेटला, माझा अपमान झाला, ही समजा जी बडबड आहे कल्पनेची. आतल्या कल्पना ध्वनीनं अभिव्यक्त व्हायला, ध्वनी रूप धरून बाहेर यायल्यात आणि ध्वनी प्रदूषण करल्यात दुसऱ्याच्या कानात. कल्पना प्रदूषणाचं ध्वनी प्रदूषण व्हायलंय. म्हणून या कल्पना समाप्त होत असत्यात विचारानं. संत तेथ विवेक वासने केली. म्हणून संतांच्या आणि शास्त्राच्या वाणीने कल्पना निवृत्त करता येत असत्यात, करायच्या असल्या आपल्याला तो. म्हणून आपण पाहू लागलो की शब्दाचा उजेड आहे आणि शब्दाचा अंधार बी. लोकवाणीचा अंधार आहे. कशाचा उजेड आला? कोणाच्या बोलण्यातून आपल्या कल्पना वाढल्या तर अंधार वाढा, तिमिर कोंदलेशी वाढे वाढता प्रबळ. म्हणून संतांच्याच बोलण्याला उजेड आहे खरा. उजेड आहे, उज्ज्वलित आहे. संत कृपा दीपकू उज्ज्वल वासी. बाकीच्याचा अंधार आहे, धूर सोडणार आहे, अंधार काढणार आहे शब्द. ध्यानात घ्या. म्हणून एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अशी अविवेकू, तरी संत कृपा दीपकू उज्ज्वल वासी. म्हणून संतांच्या शब्दाच्या उजाडानं आपल्याला जर कल्पना घालवायच्या असल्या तर घालता येतात. कारण नक्की मालक आपण घालायच्या का नाही घालायच्या. गयाचे वाक्य उजिवडे, हो, झाली चित्त निधडी. ब्रह्माचे उजेडी निपाडे निशंकू होय. हो, उजेडी राहिले उजेड होऊन, बरोबर आहे, हे संतवाणी रामकृष्ण. बरोबर आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य आपलं एक आहे की शब्दात असा उजेड आहे आणि शब्दाचा उजेड मनुष्य देहातच कळतो, मनुष्य देहातच पाडता येतो. संतांच्या शब्दाचा उजेड आपल्याला दिसला पाहिजे, आपल्याला कळाला पाहिजे, आपण स्वीकारला पाहिजे. मग आपल्याला बी शब्दाला उजेड असलेले शब्द आपले सुद्धा होते. आपल्या शब्दाला सुद्धा उजेड येतो. कारण संतांच्या शब्दानं आपल्याला दिसल्यावर आपल्या शब्दानं बी दुसऱ्याला दिसतंय. ज्याला पाहते त्याला दिसते, ज्याला डोळे उघडी त्याला दिसते. असा शब्दाचा व्यवहार, शब्दाचा व्यापार, असा शब्दाचा वापो मनुष्य देहात करता येतो. म्हणून आम्हा घरी धन शब्दाची रत्नी तुकोबरा म्हणतात. म्हणून तुकोबरा इथं व्यवहार तो होतोच, पण विधी निषेधाचा व्यवहार सुद्धा शब्दानं प्रकाशित होतो हे सांगतात तिथं ज्ञानोबा. विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची देवठा. काय करावं काय करू नाही हे पा करण्यात प्रत्येक जण स्वतंत्र आहे, पण काय करावं काय करू नाही हे कळत नाही. म्हणून तर करतो ज्या त्याच्याप्रमाणे. म्हणून योग्य करा आणि काही करू नका. म्हणून करा रे बापानु साधन हरीचे असं सांगावं लागलं. हा उपदेश आहे. सांगतो तुम्हाशी भाजारे विठ्ठला, हा करण्याबद्दलचा उपदेश आहे, भाजण्याबद्दलचा, भावनेबद्दलचा. क्षणी हाची करावा विचार, हा वैचारिक उपदेश आहे. म्हणून संतांना करण्याचा, भावनेचा आणि विचाराचा तिन्ही प्रकारचा प्रचार केला. करा, करावे ते हित सत्य करा. करा रे बापानो साधन हरीची, हरिमुखी म्हणा. हा करण्याचा उपदेश केला, भावनेचा उपदेश केला, भाजा विठ्ठला. आणि विचाराचा उपदेश केलाय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून करण्याचं सांगितलं शास्त्रानं किंवा संतानं, ही विधी निषेधाची वाट आहे.
भावनेचं सांगितलं ही भक्तीची पण वाट आहे. भक्तिपंत बहु सोपा, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आणि विचाराचं सांगितलं म्हणून तिने बी सांगितलेले संतान म्हणून, आणि त्यांनी शब्दानं दाखवून देत आहेत, तशी महत्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की विधी निषेधाची वाट दाखविणारा हात दिवटाय, ड्युटी धरणारा पुढचा माणूस आहे. पहिल्या ड्युट्या होत्या आणि ती पुढं उजेड करून चालायची, आणि मागची माणसं त्या उजाडांचा उजाडा सरशी चालावं, नचल ती वाट पुढील बोभाड जाणं. उजाडाच्या सोबत चाललं पाहिजे. म्हणून विधी निषेधाची वाट दाखविणारा वेद आहे, संत आहेत, धर्मज्ञ पुरुष आहेत. विधी निषेधाची वाट आपण शब्दानं दाखवितात, हा दाविता हाची दिवटा, आणि बंध मोक्षाची वाट हाच दाखवतो. म्हणून विधी निषेध ध्यानात घ्या. विधी निषेध वेदाच्या पूर्व भागानं सांगितला. स्थिरता वेदाच्या मध्य भागानं सांगितली, आणि बंध मोक्षे वेदाच्या अंतिम भागानं सांगितलं, वेदांतानं. अशुद्धी शुद्धी काय ही विधी निषेध सांगत आहे. त्यांच्या स्थिरता काय हे भक्तिपंथ सांगतो. अंतर्मुक्ता बहिर्मुक्ता किंवा स्थिरता चंचलता. आणि बंध मोक्ष काय, विचार काय आहेत, कल्पना विचार काय आहेत, कल्पना कोणत्या आहेत, विचार कोणत्या आहेत, आणि बंधन काय, मोक्ष काय. वेदांत शास्त्र सांगितले. वेदाचा अंतिम भाग म्हणून वेद 3 भागात आहे, आणि तिन्ही भागातून तिन्ही बी त्यानं जीवाच्या हिताचं सांगितलेलं आहे. म्हणून विधी निषेधाची वाट बी शब्दानं दाखवून दिली. स्थिरतेची किंवा अंतर्मुख बहिर्मुक्तीची वाट बी वेदानं दाखवून दिली शब्दानच. आणि बंध मोक्षाची वाट, कल्पना विचाराची वाट बी, हे पहा कल्पनाच बंध आहे आणि विचारानं पाहणंच मोक्ष आहे. ही पाहण्याची दृष्टी, हे पाहण्याची दृष्टी तत्वज्ञान आहे, भावनेची दृष्टी भक्ती, आणि इंद्रिय दृष्टी किंवा कर्तृत्वाची दृष्टी हे कर्म आहे. ह्या तिन्ही दृष्ट्याच आहेत. कर्तृतंत्र, भावनातंत्र आणि वस्तुतंत्र. वस्तुतंत्र तत्वज्ञान आहे, भावनातंत्र भक्ती, आणि कर्तृतंत्र कर्म मार्ग आहे. म्हणून तंत्रच आहेत, आणि तिन्ही तंत्र हे तंत्रज्ञान 3 प्रकारचं शब्दानं होते. म्हणून विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची दिवटा, बंद मोक्ष करी काटा शिष्ट हाची, असा शब्द आहे. शब्दानं स्वरूप दाखवून दिलेलं आहे, आणि शब्दानं स्वरूप पाहता येते डोळे असणाराला. म्हणून डोळे उघडान पाहता उघडी डोळे, तुझा अद्याप ना कळे मातीच्या खोळी दगडाला पोटाशी. म्हणून संतांना बोललेले बोलायचं राहिलं नाही, वेदानं बोललेले बोलायचं राहिलेलं नाही, आपल्याला कळायचं राहिलंय, शिकवायचं राहिलेलं नाही, शिकविलेलं ध्यानात घ्यायचं राहिलेलं. करून साया शिकविती, वेद शिकविती, संत शिकविती, शास्त्र शिकविती, धर्म शिकविती. समजा शिकायला लागले. हे पहा शिकविणाऱ्याची कमी नाही, ऐकणाऱ्याची कमी, ग्रहण करणाऱ्याची कमी. शिकणाऱ्याला सर्व निसर्ग शिकवायला लागलाय, सर्व प्रकृती शिकवायला लागली, सर्व घडामोडी व्हायला ते शिकवायच लागल्या. तो कडून गुरुच आहे, गुरुमय जग आहे, सर्व गुरुमय प्रकृती, सर्व गुरुमय. जरा शिकायचं त्याला कुठं बी शिकवता येते. सर्व गुरुच आहे. खऱ्याकडे पहा शिकता येते, देहाकडे पहा शिकता येते, कोणी मेलं त्याच्याकडे पहा शिकता येते, कोणी रोगी झालं त्याच्याकडे पहा शिकता येते, कोणी गरीब आहे त्याच्याकडे पहा शिकता येते.
हे शिकायला समजा शिक्षण समजा शाळाच आहे, पण शिकायची इच्छा पाहिजे. सर्व शिक्षणच आहे, सर्व जीवन शिक्षण आहे, सर्व जीवनातले अनुभव शिकवायसाठी बसले. शिका त्याच्यातून. शहाणा शिकत असतो आणि गाफील गाफीलच राहत असतो. भावधरी तया तारीन पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. एकलव्याला कोणी गुरु नव्हता भेटला. गुरु उपलब्ध करता येतो, गुरु आपल्याला होता येते, गुरु प्राप्त करता येतात. जिद्द पाहिजे. एकलव्याला जिद्द होती. द्रोणाचार्य नाही शिकले तरी द्रोणाचार्य कोण शिकला. न शिकणाऱ्या गुरु कोण शिकला. स्वीकार न करणाऱ्या गुरु कोण शिकला. एकलव्य आदर्श शिष्य. जसे आदर्श गुरु असते तसे आदर्श शिष्याचा बी असतो. म्हणून शिकायचं का, शिकणाराला काहीच लागत नाही, शिकता येते. शिकण्या आपल्याला शहाणं व्हायचं का, आपल्याला एडीपणाचा कंटाळा आला का, मूर्खपणाचा. मूर्खपणा सोडायची इच्छा आहे का. सोडायची इच्छा असल्यावर जिकडे पाहता तिकडे शिक्षण आहे. म्हणून हे शब्द आणि हे शब्दधन मनुष्य देहात आहे. ही पात्रता, ही अधिकारता मनुष्य देहात सहज आपल्याला उपलब्ध झालेली. म्हणून आपल्याला ह्या संतांच्या, शास्त्राच्या, वेदाच्या, गुरुच्या शब्दाचा उपयोग करून आपल्याला विधी काय निषेध काय करून घेता येते. म्हणून विधी निषेध सर्व अनादिकालापासून सांगितलेलेच वेदानं, पण आपल्याला ते कळून घ्यायचे का, त्याप्रमाणे चालायचं का. म्हणून विधी निषेध जसे मला निषेधाने वागणे फार गोड लागतं. का का विधी न का ऐकत नाहीत. आपण सांगितलं नाही का, किती सांगू तरी नाही, किती बटकीची तो कोबर आहे म्हणले नाही का. शास्त्रानं सांगितलं नाही का, वेदानं सांगितलं नाही का, संत महात्म्यानं सांगितलं नाही का, धर्माचार्यानं सांगितलं नाही आपल्याला. विधी सर्वांना सांगितलं, पण निषेधानं वागणं लय आवडतं ना. म्हणून विधी सांगून बी विधी टाळला जातो. निषेधाने वागणे फार गोड लागते, म्हणून बहुसंख्य लोक निषेधाने वागतात. हे पहा, सर्व करू नका म्हणून सांगितलेले, करा म्हणून कोणी सांगितले. वेदेन करिता प्रेरणा. वेदानं प्रेरणा केली त्यागावर, वेदानं प्रेरणा केली विधीवर, विधीची प्रेरणा केली, निषेधाची कुठे केली. बिडी ओढू नका असं किती जण म्हटलेली, घरचे बाहेरचे, डॉक्टर, मित्र, पाहुणे. बिडी वाढा असं किती जण म्हटली. जास्त संख्या कोणाची, बिडी वाढा म्हणणाऱ्याची जास्त आहे का बिडी ओढू नका म्हणणाऱ्याची जास्त आहे. तंबाखू खा म्हणणाऱ्याची जास्त आहे का तंबाखू खाऊ नका म्हणणाऱ्याची जास्त आहे. चोऱ्या करा म्हणणाऱ्याची जास्त आहे का चोरी करू नये असं म्हणणाऱ्याची संख्या जास्त आहे. त्या नाटक्या निषेध करणारे गुरु, निषेध शिकणारे कमी आहेत, पण निषेध करणारे जास्त आहेत. विधी सांगणारे जास्त आहेत, पण विधीनं वागणारे कमी आहेत. ध्यानात घ्या. म्हणून सांगण्यावर आणि याच्यावर नाही, आपली प्रवृत्ती कशी आहे त्याच्यावर. वाईट वागा असं सांगणाऱ्याची संख्या कमी, भौतिक नाहीत ना गणने. चांगलं वागा असं सांगणाऱ्याची संख्या जास्त आहे. मग चांगलेच वागणारे जास्त पाहिजे जगात. ध्यानात घ्या. पण ऐकणाऱ्याची संख्या किती, सांगणाऱ्याची संख्या किती असली तरी बी. म्हणून निषेधाने वागणे गोड लागतं. प्रवृत्ती सहज आहे, अधोगती सहज असते. म्हणून निषेधाने वागणे फार गोड लागते, गोड लागते. व्यसन गोड लागते, आडवाटानं जाणं गोड लागते. हौशी करणं गोड वाटते, मनोमार्गानं जाणं गोड लागते. म्हणून निषेधाने वागणे फार गोड लागते. म्हणून बहुसंख्य लोक निषेधाने वागतात, निषेधानच वागतात. त्याची परिसीमा सांगितली. साधूपर्यंत निषेध येऊन पोहोचला की त्यास कलियुग म्हणावे. कलियुग लागलेलं कशावर ओळखावं, कॅलेंडर नाही पाहायचं.
गुरुजीने त्याची खूण सांगितली की ज्या दिवशी साधू सत्पुरुषापर्यंत निषेध देऊन टेकन त्या दिवशी समजावं की कलियुग लागले. ही गुरुजीने क्रम सांगितलेला आहे. कृतयुगात निषेध नसतो असे नाही, न्यून्य प्रमाणात असतो. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 3 युगाप्रमाणे पाहू आपण गुरुजीने सांगितल्यामुळं की त्रेतायुग त्यापेक्षा अधिक वाढतो, द्वापारयुगात त्यापेक्षा अधिक वाढतो आणि कलियुगात तर निषेधाने शेवटच गाठला आहे. निषेध वागणं नेहमीच असते. कारण प्रकृतीत दोन्ही बी शुद्ध अशुद्ध, स्थिर चंचल, वाईट चांगलं, देव राक्षस हे सोबतच आलेले आहेत. प्राकृतिक हे जगत म्हणून नसतो असं नाही. त्रेतायुगात कृतयुगात सुद्धा निषेध वागणारे असतात, पण न्यून्य, कमी प्रमाणात. कृतायुगात सुद्धा त्रेतायुगात सुद्धा असतात. कृतायुगात असतात, सत्ययुगात, त्रेतायुगात सुद्धा असतात. म्हणजे नरसिंह वामन या काळात बी निषेध वागणारी होती. प्रभू रामचंद्राच्या परशुरामाच्या काळात बी निषेध वागणारी होती. आणि बलिराम, कृष्ण भगवान, पांडव यांच्या काळाच्या द्वापार युगात बी निषेध वागणारी होती आणि आता कलियुगात बी आहेत. निषेध आहे पण त्याचं प्रमाण सांगायलेत गुरुजी. कृतायुगात कृतयुगामध्ये निषेध वागले तर पोटासाठी वागत होते, पोट भरण्यासाठी. पोटच भरणा म्हणून विधी पाळीत नव्हते, जगण्यासाठी पोट भरण्यासाठी विधी सुटतो आणि निषेध वागतात ते कृतायुग. मानासाठी विधी सोडून निषेध वागतात ते त्रेतायुगामध्ये. आणि धनासाठी विधी सोडून निषेध वागतात ते द्वापार युगामध्ये. आणि हौशीसाठी, कुतूहल म्हणून विधी सोडून निषेधानं वागतात ते कलियुगात. कलियुगात हौशीने निषेध सुटायलाय. क्षुल्लक गोष्टीमुळं निषेध व्हायलेत, विधी सुटायला निषेध वागायलेत. द्वापार युगात धनामुळं लढाया झालेल्या आहेत. कर्तायुगात सन्मानिक होण्यासाठी, त्रेतायुगात. आणि याच्यात पोटासाठी निषेध वागले ते कृतयुग. म्हणून हे युगायुगा आणि असं करीत करीत कोण वागले? क्षुल्लक लोक वागले ते कृतयुग. गरीब लोकांकडून निषेध सुटला ते कृतयुग. श्रीमंत लोकांकडून निषेध झाला ते त्रेतायुग. राजे लोकांना निषेध वागले ते द्वापार युग. आता विद्वान महाराज लोक, ब्राह्मण लोक, चांगले उच्च कोटीचे विद्वान लोक हे निषेध वागायले हे कलियुग. म्हणून गुरुजी मानतात की साधूपर्यंत निषेध येऊन पोहोचला हे कलियुग. रामकृष्ण हरी महाराज. हा. ते समर्थ स्वामी म्हणतात की असत्यांतरी विंबले ते न सांगताची दृढ झाले, सत्य असून हरपले जी तिचे तिथे, सत्य काळा कारणे केली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचं. हे कलियुगाचं महिमान. ठीक आहे. म्हणून साधूपर्यंत निषेध जाणं हे कलियुगाचं लक्षण सांगितलं गुरुजींनी. म्हणून ह्या बाकीच्या युगात बी असतो पण ते कमी प्रमाणात असतो. साधू पर्यंत गेला म्हणजे आचार्य गुरु पर्यंत निषेध गेला म्हणजे याच्या शिरले ते निषेधावाले, ह्या कलियुग आहे. राजे लोकांना निषिद्ध वागले, निश्चित कर्म केले ते द्वापार युग आहे.
थेट सावकारानं श्रीमंतापर्यंत निषेध केला, म्हणजे कमी कमी होत गेलाय, पण टिकून वाढत आला ना. खाण्यापिण्यामुळं निषेध वागले, काही खाल्लं, मांस खाल्लं, काही खाल्लं म्हणजे पाळला नाही, वेद वेद बाह्य वागले, ते क्रतायोग. खाण्यापिण्यामुळं गरगरीब. पण श्रीमंत लोकात बी निषेध शिरला, तो क्रतायुगात, त्रेतायुगात क्रतायुगात झालं. आणि राजे लोकात निषेध शिरला, श्रीमंत जाऊ द्या, राजा लोकांना निषेध वागले, तर ते द्वापार युगात. आणि इथं आता ब्राह्मण, महाराज, विद्वान, दुसऱ्याला सांगणारे, ती बी निषेध वागायले, ती कलियुग. म्हणून साधूपर्यंत निषेध देऊन टाकला, ती कलियुग समजा. असो पुढा विषय विस्तारित व्हायला आपला, म्हणून पुढे चलतो. आणि कलियुगात तर निषेधाने शेवटच गाठला आहे, ते सांगितलं आपण. पण निषेधाचे फळ दुःख आहे, म्हणून जगात कोणीही असो निषेधाने वागू नये. कारण निषेध वागला की त्याला दुःखच आहे, केले कर्म झाली त्याची भोग आली, हे सहज आहे. म्हणून निषेधाचं फल दुःख आहे आणि विहिताचं फल सुख आहे, हे मात्र ठरलेलं आहे. विधीने वागावे हे शब्दाने कळते, म्हणून विधी निषेध दाखवणारा शब्द हा देवता आहे. विधीनं वागावं, निषेधानं वागल्यावर असं दुःख होतंय, पाप होऊन अधर्म होऊन दुःख होतंय, असं दाखवणारा हा शब्दरूपी देवता आहे, शब्दरूपी प्रकाश ज्योत आहे. विधी निषेध जसे शब्दाने सांगितले आहेत, तसे बंध मोक्ष हे शब्दाने सांगितले. आता विधी निषेध हे शब्दानं जर सांगितले, तसं बंध आणि मोक्ष, बंधनाचा कसा फासा पडतो आणि मोक्ष कसा फासा तुटतो, हे देखील शब्दानं सांगितलेले. की बंध मोक्ष काय, जसा पाप बंध सांगितलं, मोक्ष पुण्य मोक्ष होईल त्याचा, पापाचा बंध असला तो. वासना बंध सांगितला तर त्याग मोक्ष होईल. अस्थिरता बंद दाखवली तर स्थिरता मोक्ष होईल. यहलोक बंद सांगितला तर परलोकात जाणं मोक्ष ठरल. बहिर्मुक्ता बंद सांगितला तर अंतर्मुक्ता मोक्ष ठरल. आणि आव्ही जागृती स्वप्न सुसुप्ती बंद सांगितला तर समाधी मोक्ष ठरल. आणि अविचार मोक्ष लक्षात आला तर विचार मोक्ष ठरतो. आणि अविद्या बंद लक्षात आला तर विद्या बंद करतो. ते लक्षात येईल आपल्याला एक एक हळूहळू. आणि भ्रांती बंद ठरला तर निभ्रांत होणं. ध्यानात घ्या, जग सत्यत्व बुद्धी हा बंद आहे, म्हणून जग मिथ्यात्व बुद्धी हा मोक्ष आहे. देहांकार हे बंद आहे. आत्मज्ञान होणं, आत्मा ब्रह्मरूप कळणं हा मोक्ष आहे. म्हणून बंद मोक्षाचे स्वरूप असे दाखवून देणारा, क्रमाक्रमाने दाखवून देणारा, अधिकार परत लक्षात आणून देऊन त्याला पुढं 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 नेत अंतिम गंतव्यापर्यंत, अंतिम जे खरं सत्य आहे, अंतिम सत्य तिथपर्यंत नेऊन घालणारा हा शब्दच आहे. विधीपासून सुरुवात करून तर शेवट अंतिम ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मणा परा इथपर्यंत नेऊन घालणारा शब्दच हे देवता आहे. म्हणून बंद मोक्षात देखील, म्हणून विधी निषेध जसे शब्दाने दाखवून दिले आहेत तसे बंद मोक्ष ही शब्दाने सांगितले आहेत. विधी निषेध शब्दाने सांगितले तसे मानावेच लागतात. शब्दानं जसे विधी निषेध सांगितले वेदानं तसे मानावच लागतात. त्यात काही वाद घालता येत नाही. काय वाद घालता येत? विधी निषेध सांगितले ते शब्दानं, त्यात आपल्याला बी कळते की हे ग्राह्य ते अग्राह्य, हे योग्य ते अयोग्य आहे. वेदानं सांगितलेले आणि वेदानं सांगितलेले ते मान्य, ते स्वीकारच करावं लागतं. त्यात काही वाद करता येत नाही. म्हणून वर देवता अशी म्हटलेली की टाकून देणारा तो वेद देवता आहे, शब्द देवता आहे. म्हणून त्यास कळी काटा अशी देवता म्हटले आहे. आणि बंधमोक्ष वादाची वादावादी आहे. बंधमोक्षात वाद आहेत, विधी निषेधात वाद नाहीत. जे विधी विहित आहे ते विहितच सांगितलं, जे निषेध ते निषेध सांगितलं. त्यात वाद नाही घालतायत. आहारामध्ये वाद नाही घालतायत की विहित आहार कोणता आहे, निषिद्ध आहार कोणता आहे.
विहित वागणं कोणतं, निषिद्ध वागणं कोणतं, आणि ते सांगितलेला निर्णय केलेला वेदानं ते मान्यच करावं लागतं ना. आपल्याला कळतं की ते विहित आहे, मांसाहार निषिद्ध आहे, शाकाहार विहित आहे, विधी येतो. स्नान न करणं निषेध आहे, स्नान करणं विधी. संध्या न करणं निषेध आहे, संध्या करणं विधी. ही विधी निषेध ठरलेली, तर ते वेदानं सांगितले सर्वांना मान्य होतं, त्याच्यात वाद नाही. पण बंध मोक्षाच्या स्वरूपात वाद आहे. बंध मोक्षे कोण कशाला बंध म्हणतो, कोण कशाला मोक्ष म्हणतो, शास्त्राचं देखील भांडण आहे. ते लोकांचं काय सांगायचं. म्हणून बंध मोक्ष ही वादाची गोष्ट आहे. कारण कर्मठ बंध कशाला म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात. उपासक बंध कशाला म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात. न्यायिक, सांख्य, योगी बंध मोक्ष प्रत्येकाचे वेगळे, आणि ज्ञानी बंध मोक्ष वेगळे वेदांतानं सांगितलेली. म्हणून हा आणि एकूण एकाचं काय करतात, खंडन मनन करतात. म्हणून हे भांडण आहे, शास्त्राचे भांडण, तपतीर्थाटन, उरीचे भ्रमण यादसाठी. म्हणून बंध मोक्षात वादावादी आहे व ती शब्दाने दर्शविलेली आहे. म्हणून त्यास कळीकाटा अशी म्हटली आहे. कळीकट म्हणजे भांडण. अर्थात बंध मोक्षाचा कळीकाटा म्हणजे कलह लावणारा शब्द नारदासारखा आहे. शब्दानेच भांडणं लागते. ते शास्त्राची भांडण आहेत. एकूण एकाची मत खंडन मंडन करणं हे शब्दानच लावलेली भांडणं आहेत. हा कळ करणारा आहे शब्द, आणि कल करून कलह करणारा आहे, कलह मिटणारा बी शब्द. पण अज्ञानाच्या तार्किकाच्या मुखातून येऊन कलह करतो, संतांच्या आचार्याच्या गुरुच्या मुखातून येऊन शब्द कलह मिटतो. ध्यानात घ्या, ध्यानातच या गोष्टी. शब्दच आहे. लोक तर्कात अज्ञानी, पढत मूर्ख यांच्या मुखातून येऊन कलह करतो, आणि आचार्य, संत, गुरु यांच्या मुखातून येऊन कलह मिटतो. आता आपल्याला कलह मिटणारी वाणी ऐकायची का कलह लावणारी वाणी ऐकायची, कलहातच राहणारी वाणी ऐकायची, हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून तसे बंध मोक्षात कलह शब्दच लावतो, म्हणजे बंध मोक्ष यात शब्दच विरोध निर्माण करतो की हा बंद आहे, हा मोक्ष आहे. असे ठराठर वेगवेगळे आपापले हातात वेगवेगळ्याची मतं, शास्त्रकाराची असो का वेगवेगळ्या संप्रदायाची असो का वेगवेगळी मतं असो, निर्णय वेगवेगळे घेतात, विचार बदलतात, परंतु अंतिम निर्णय वेदानच होतो, गुरुच्या मुखातून होत असतो. बंध मोक्षाचे स्वरूप मानण्यात अनेक मतभेद असल्यामुळे त्यात एक वाक्यता नाही. बंध मोक्षाची स्वरूप मानण्यात अनेक मतभेद आहेत. कोण कशाला बंध मानतो, कोण कशाला मोक्ष मानतो. कर्मठाचा मोक्ष स्वर्गात जाणे, इथं करणं तिथं जाऊन भोगणं, झाला मोक्ष. उपासकाचा मोक्ष तसा नाही. उपासकाचा मोक्ष इथलची स्थिरता, चंचलता घालून तिथं जात, तिथं स्थिर होऊन भोगायची वैकुंठ कैलासात. उपासकाचा मोक्ष. योग्याचा मोक्ष तसा नाही. योग्याचा मोक्ष अवस्थांतराचा आहे. चंचलता स्थिरतेचा बदल उपासक इहलोकातून प्रवास करून परलोकात जाणं, दिव्य लोकात कर्मठाचा मोक्ष. आणि कोण्या लोकात गेली आणि कोण्या भुवनात गेली तरी काही होत नाही, अवस्थांतर करा, हा योग्याचा मोक्ष. आणि निर्णयांतर, निश्चयांतर हे तत्वज्ञान सांगते की तुम्ही कोण्या लोकात गेले, अंतर्मुख, बहिर्मुख किंवा स्थिर चंचल झाली किंवा भोगी त्यागी झाली, योगी झाली, स्थित्यांतर करणारी झाली, अवस्थांतर, तरी बी जीवत आहेत तुम्ही. तुमची समजूत काय स्व बद्दलची, पर बद्दलची. स्वला देह आणि परला सत मानता तुम्ही जगाला.
ही सत्यत्व बुद्धीच बंधन आहे तुमची. तुम्ही स्वला स्व ओळखा आणि परला खोटं ओळखा आणि स्व आणि पर दोन नाहीत ओळखा. ओळखा तुम्ही. तुम्ही अवस्था बदलीत बसू नका. तुम्ही लोक परलोक बदलीत बसू नका. तुम्ही काही भोगीत त्यागीत बसू नका. तुम्ही ओळखा. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना. ओळखीला हरी धन्यत्व संसारी ओळखा तुम्ही. असं ओळखण्याची खून ओळखण्याची बाप रुक्मादेवीवर खून बांधली पाहिजे, ओळखल्या गेली पाहिजे. म्हणून हे बंद मोक्षामध्ये प्रत्येकाचे मत भिन्न येतं, म्हणून त्याच्यात कळीकठी बांधणं नाही. म्हणून बंद मोक्षाचे स्वरूप मानण्यात अनेक भेद असल्यामुळे त्यात एक वाक्यता नाही. म्हणून बंद मोक्षाचा वाद कधी मिटतच नाही. लोकांच्या पडद्या शास्त्रकाराच्या याच्यात मतांतरात पडस मिटतच नाही. ज्याचा मिटला ते मुक्त झाले, पण दुसरे त्या वादात पडतात, म्हणून वाद पेटलेलाच आहे तो. मोक्ष झाल्यावर वाद करण्याला कारणच उरत नाही. वादाला कारणच उरत नाही. मोक्ष झाल्यावर वाद करण्याला वादच उरत नाही. वाद करण्याला काही कारणच उरत नाही. अशा रीतीने या मध्ये पूर्वार्धात प्रवृत्ती लक्षण धर्म सांगणारा शब्दच आहे व उत्तरार्धात निवृत्ती लक्षण धर्म सांगणारा शब्दच आहे. शब्दच आहे दोन्ही. म्हणजे प्रवृत्तीचं लक्षण सांगणारा, धर्म सांगणारा शब्दच आहे. आणि उत्तरार्धामध्ये वेदाच्या निवृत्ती लक्षणाचा धर्म सांगणारा शब्दच आहे. प्रवृत्ती लक्षणाचा धर्म आणि निवृत्ती लक्षणाचा धर्म म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती धर्म निवृत्ती विधी निषेध सांगणं हा प्रवृत्ती धर्म आहे. आणि विवेक सांगणं, सत्यामित्या सांगणं, आत्मा लक्षात आणून देणं निवृत्ती धर्म आहे. म्हणून प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती म्हणजे पूर्व कांड आणि उत्तर कांड, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशा दोन विभागामध्ये हा शब्दच शिकवितो. शब्दच आहे दाखवून देणारा दोन्हीला बी. म्हणून विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची दिवटा म्हणजे काय करावं काय करू नाही हा धर्म प्रवृत्ती किंवा कर्म प्रवृत्ती बाह्य प्रवृत्ती सांगणारा शब्दच आहे. आणि निवृत्ती मार्ग सांगणारा सुद्धा बंद मोक्ष कळी काटा श्रेष्ठ असा निवृत्ती मार्ग करून निवृत्तीचा तर दाखवणारा हा शब्दच आहे. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचे आठवण या भाग उतरिले चांग रसायन, तर ते चांग रसायन शब्दानच आपल्याला लक्षात येते. म्हणून शब्दाचा असा उपयोग आहे. शब्द असा अत्यंत महत्वाचा आहे व्यवहारात आणि परमार्थात. म्हणून शब्दाचा किती उपयोग आहे, शब्दाचं किती बल आहे, शब्द किती चांगला आहे असं शब्दाचं महाराज वर्णन करतात. ठीक आहे, वेळ झालेला आहे. पुढचा विषय उद्या पाहू.